नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 18 सप्टेंबर. तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान आणि आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जाणून घेऊया आपण जे आहे उद्याच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल आणि आज रात्रीच्याला नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर राज्यामध्ये उद्यासुद्धा ढगफुटी अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे. तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये होईल याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज आहे 17 सप्टेंबर. तर आता जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील फक्त जे आहे सोलापूर जिल्हा, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, अहमदपूर, परळी आणि परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्हा, तसेच जे आहे जामखेड आणि करमाळा या भागामध्ये आपल्या जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. फार काय जोरदार ते मुसळधार पाऊस नसणार आज रात्री दरम्यान. आज रात्रीच्या दरम्यान फक्त सोलापूरच्या भागामध्ये पावसाचा जोर थोडाफार जास्त राहील. आणि जसं की आज मध्यरात्रीपासून ते उद्या सकाळपर्यंत राज्यातील जे आपला छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपला आज मध्यरात्रीच्या नंतर आणि सकाळी पहाटेपर्यंत पाहायला मिळेल. फार काही जास्त मोठा पाऊस राहणार नाही, फक्त थोडाफार रिमझिम काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये आता आज रात्री दरम्यान जास्त पाऊस पडणार नाही. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 18 सप्टेंबर. तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे दुपारपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे. सगळीकडे हवामान फक्त काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, पण सगळ्या राज्यामध्ये कुठेही उद्या सकाळच्या दरम्यान पाऊस राहणार नाही, कुठेही पाऊस पडणार नाही उद्या सकाळी. राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. कुठेही आपल्याला जे पावसाची शक्यता राहणार नाही. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान, तर आता दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा होणार आहे, काही भागामध्ये ढगफुटीसुद्धा होणार आहे. तर उद्या दुपारच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपल्याला जे आहे आज ज्या ठिकाणी पाऊस पडला त्याच भागामध्ये उद्यासुद्धा त्याच भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जी अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस राहील, हा पाऊस फक्त आपल्याला जे कोकण पट्टीमध्ये राहणार आहे. त्यामध्ये पेन, खोपली, खामसेट, रोहा, लावासा, गोळेगाव, प्रतापगड, वाई, खेड, चिपळूण आणि सातारा या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे त्या भागामध्ये या ठिकाणी रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे, म्हणजे कोकण पट्टीमध्ये. आणि मुंबईचा परिसर तसेच जे आहे मंचर, जुन्नर झालं, त्यानंतर जे आहे कल्याण डोंबिवलीचा परिसर, मुंबई, इगतपुरी, पालघर, वाडा या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पालघर आणि नाशिकच्या भागामध्ये जो नाशिकचा परिसर आहे, म्हणजे नाशिकच्या भागामध्ये पाऊस कमी राहील. परंतु जो नाशिकच्या जो इगतपुरीचा परिसर आहे त्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. त्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस, ते अतिरिक्त मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. आणि उद्या दुपारच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे सगळ्यात सुरुवातीला तो पाऊस म्हणजे अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा राहील. आणि हा पाऊस आपल्याला जे आहे कोकणपट्टीमध्ये पाहायला मिळेल, गोरेगावच्या परिसरामध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये, पुण्याच्या भागामध्ये आपल्याला हा पाऊस आपल्या या ठिकाणी उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यान जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान आपण काय करू या ठिकाणी आपण विदर्भ म्हणजे आता विभागावाईचा अंदाज या ठिकाणी पाहूया. आता कोकणपट्टीमध्ये उद्या दुपारच्या दरम्यान दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत कोकणपट्टीमध्ये अतिवृष्टीसारखा म्हणजे अतिवृष्टी होईल त्या भागामध्ये, कोकणपट्टीच्या भागामध्ये. आणि ही अतिवृष्टी जी आहे शक्यतो जास्त अतिवृष्टी होणार आहेत, ही अतिवृष्टी जी आहे इंदापूर, ताला, लावासा, शिरगाव, कोलवण या भागामध्ये आणि लोहा या परिसरामध्ये होईल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा हवामान या ठिकाणी पाहूया. तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताराचा परिसर,
त्यामध्ये सोलापूर जिल्हा, त्यामध्ये वडूज, बार्शी, तुळजापूर, बारामती, पंढरपूर, धाराशिव, पेठ, जामखेड, दौंड, जेजुरी या भागामध्ये आता जे आहे उद्याच्या दरम्यान, उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. म्हणजे सायंकाळी म्हणजे 5 आणि 5-6च्या दरम्यान त्या भागामध्ये पावसाचा आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला राहील. तर आता जे आहे मराठवाड्याचा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. तर आता मराठवाड्याचा हवामान अंदाज आता उद्याच्या दरम्यान कसा राहील. तर मराठवाड्यामध्ये जे कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, अंबड, तसंच जे आहे बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर. आता या भागामध्ये जे आहे उद्या मराठवाड्यामध्ये पाऊस केव्हा पडणार. तर आता उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस तुमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये जे आहे दुपारपर्यंत म्हणजे जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत त्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील. फक्त काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस पडणार नाही. त्या भागामध्ये काही पावसाची शक्यता जी आहे शेतकरी मित्रांनो राहणार नाही. तर मराठवाड्यामध्ये नेमकी पाऊस कधी राहील. मराठवाड्यामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. तर उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड, पैठण, माजलगाव, तसंच जे आहे केज, परळी, अहमदपूर, परभणी, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, नांदेड आणि लातूर, पेठ, उदगीर आणि देगलूर या परिसरामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजे अतिमुसळधार पाऊस राहील. तर हा पाऊस उद्या रात्रीच्या दरम्यान राहील. उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोरदार या ठिकाणी पाहायला मिळेल. हा पाऊस उद्या रात्रीच्याला सुरू होईल 7 वाजता सुरू होईल 7 ते 8 दरम्यान आणि जवळजवळ रात्री 12-1 वाजेपर्यंत हा पाऊस मराठवाड्यामध्ये राहील. तर आता जे आहे कोकण पट्टीचा आपण हवामान अंदाज पाहिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र पाहिला, आता विदर्भाचा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. तर आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला अकोला, अमरावती, तसेच जे आहे यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या परिसरामध्ये आता पाऊस केव्हा पडणार. तर जे विदर्भातील जे शेतकरी आहेत ते शेतकरी मित्रांनो जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या. कारण विदर्भातील जो पाऊस पडणार आहे म्हणजे विदर्भातील भागामध्ये जो पाऊस पडेल त्यामध्ये हा जो विदर्भामध्ये फक्त उद्या जे सकाळपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो सकाळपासून विदर्भामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील. उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जवळजवळ रात्रीपर्यंत या भागामध्ये पाऊस पडणार नाही. विदर्भामध्ये आपलं जे आहे उद्या दिवसभर हवामान कोरडे राहील. त्या भागामध्ये पाऊस काय राहणार नाही. तर विदर्भामध्ये पाऊस पडणार, पण केव्हा पडणार तो पाऊस म्हणजे उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस राहणार आहे. हा मध्यरात्री दरम्यान यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा, आर्वी, अमरावती, वडूज, कोंढाली, नागपूर, घोटी, भंडारा, उमरेड या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजे मध्यरात्री म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 12च्या नंतर रात्रीच्या जवळजवळ 12 ते सकाळी 3 ते 4 वाजे दरम्यान आपल्याला जे आहे त्या भागामध्ये पाऊस राहील. म्हणजे मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची हजेरी फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो फक्त मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान राहील. उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत हवामान पूर्णपणे विदर्भातील जिल्ह्यामध्ये कोल्ड राहील. तर आता खान्देच्या परिसरामध्ये आपलं जे आहे तर खान्देच्या परिसरामध्ये सुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील. दुपारनंतर जे आहे काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस सुरू होईल. त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी उघडेल. फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान त्या भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. जास्त काय पडणार नाही त्या भागामध्ये. जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, चाळीसगाव या परिसरामध्ये आणि नंदुरबार या भागामध्ये फक्त दुपारनंतर थोडाफार पाऊस येईल. रात्रीच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील. सकाळीसुद्धा हवामान कोल्ड राहील. तर आता शेतकरी मित्रांनो जे आपण आता आल्यानगर जिल्ह्याचं राहिलं. आता आल्यानगर जिल्ह्यामध्ये नेमकी पाऊस केव्हा राहील. तर आल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या 4 ते 5च्या दरम्यान आपला पावसाला सुरुवात होईल. म्हणजे उद्या सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपलं जे आल्यानगरच्या जे भागामध्ये आपला पाहायला मिळणार आहे. त्या भागामध्ये सुद्धा जे आपला आल्यानगर भागामध्ये सुद्धा आपला जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आपण संपूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे की राज्यामध्ये नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस पडेल आणि कोणत्या भागामध्ये पावसाला उघडीप राहील आणि केव्हापर्यंत उघडीप राहील याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत सगळीकडे हवामान कोल्ड राहील. उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे मुंबई आणि कोकणपट्टीमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल.
मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील आणि विदर्भातील भागामध्ये उद्या मध्यरात्रीच्या नंतर पाऊस पाहायला मिळेल. तर हा होता शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर राज्यामध्ये आता जे आहे शेतकरी मित्रांनो, जसं की आपण सांगितलं की राज्यामध्ये पावसाला उघडीप राहणार म्हणजे रोजच पाऊस पडणार आहे राज्यामध्ये. रोज फक्त रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील. उद्या म्हणजे इथून पुढं आता जे आहे उद्यापासूनच जे आपला उद्या दुपारपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे हवामान कोरडे राहील. फक्त दुपारनंतरच आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये पाऊस राहणार आहे. दुपारपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामधील पावसाला या ठिकाणी उघडीप राहील, सूर्यदर्शन होईल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.